नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओ महाराष्ट्राचा आज दुपारनंतर ते मध्यरात्रीपर्यंतचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे 9 जून 2026 या तारखेचा। तर या वेळेत वातावरणामध्ये पुन्हा एकदा मोठा बदल झाला असून महाराष्ट्र राज्यामध्ये जबरदस्त मान्सून पूर्व वादळी पावसाचा जोर, विजांचा कडकडाट, मेघगर्जना, जोरदार वाऱ्यासह या पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। सविस्तर अंदाज जाणून घेऊया, पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकांवर बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील। मग चला तर जाणून घ्या पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे। नमस्कार शेतकरी मित्रांनो, 9 जून रोजी दुपारनंतर ते मध्यरात्रीपर्यंत महाराष्ट्रातील हवामानात काही भागामध्ये बदल पाहायला मिळू शकतो। सध्या नैऋत्य मान्सूनने दक्षिण कोकण आणि महाराष्ट्राच्या काही भागामध्ये प्रगती केली असून मान्सूनची पुढील वाटचाल सुरू आहे। आज कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड तसेच मुंबई, ठाणे आणि पालघर परिसरात मेघगर्जनेसह हलका मध्यम पाऊस, तर काही ठिकाणी वादळी सरी पाहायला मिळू शकतात। पुणे, सातारा, कोल्हापूर, नाशिक, अहिल्यानगर, मराठवाडा आणि विदर्भात काही जिल्ह्यात दुपारनंतर ढगांची वाढ होऊन स्थानिक स्वरूपाचा वादळी पाऊस आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे। मात्र सर्वच भागात एकसारखा पाऊस पडेल असे नाही, काही ठिकाणी केवळ ढगाळ वातावरण राहू शकते। वादळी वाऱ्याचा वेग साधारण 30 ते 50 किलोमीटर प्रति तास राहू शकतो। मेघगर्जनाच्या वेळी काही भागात अधिक वेगाने झोतही आपल्याला पाहायला मिळू शकतात। शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाची सूचना म्हणजे सध्या पडणारा बहुतांश पाऊस हा मान्सूनपूर्व किंवा प्रारंभीचा पाऊस आहे, त्यामुळे व्यापक पेरणी करण्याची घाई करू नये आणि स्थानिक हवामान अंदाजावर लक्ष ठेवावे। एकंदरीत आज दुपारनंतर ते मध्यरात्रीपर्यंत कोकणात पावसाचा प्रभाव तुलनेने अधिक राहू शकतो, तर उर्वरित महाराष्ट्रात ठिकठिकाणी वादळी पावसाच्या सरी, विजांचा कडकडाट आणि ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला मिळू शकते। मग चला तर जाणून घ्या पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे। बंगालचा उपसागर, दक्षिण अंदमान समुद्र, अरबी समुद्राचे वातावरण बदलल्यामुळे मान्सून पावसासाठी पोषक वातावरण सक्रिय झाले आहे। त्यापूर्वी महाराष्ट्रामध्ये मान्सूनपूर्व वादळी पावसाचा जोर बघायला मिळणार आहे। अनेक जिल्ह्यांमध्ये या पावसाचा अंदाज राहील। सर्वच भागामध्ये एकसारखा पाऊस नसेल। सविस्तर माहिती आज आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। तर या पावसाचा वेळ आज दुपारनंतर ते मध्यरात्रीपर्यंत असणार आहे। तर आज तारीख 9 जून 2026 या तारखेच्या दरम्यान या पावसाची स्थिती जोरदार वारा, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह या पावसाचा अंदाज असून जबरदस्त वादळी वातावरण बघायला मिळणार आहे। सविस्तर माहिती जाणून घेऊया। मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया। तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून। तर दक्षिण भारताकडे पावसाची स्थिती दुपारनंतर केरळ, कर्नाटक, गोवा किनारपट्टीच्या भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। मात्र तामिळनाडू, तेलंगणा, कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यामध्ये वादळी वातावरण तयार होईल। पावसाचा अंदाज फारसा नाही, हलका मध्यम पाऊस आणि वारे बघायला मिळणार आहे। भारताच्या पूर्वेकडे दुपारनंतर ढगाळ वातावरण, हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज हा तुरळक ठिकाणी राहील, तसे बहुतांश ठिकाणी ढगाळ स्थिती बघायला मिळणार आहे। तर दुपारनंतर महाराष्ट्राकडे कोकण किनारपट्टीचा परिसर आणि आसपासच्या भागामध्ये वादळी वातावरण तयार होऊन हलक्या मध्यम पावसाला सुरुवात दुपारनंतर होणार आहे। तर सविस्तर माहिती जाणून घेऊया। तर सुरुवात करूयात दक्षिण कोकणापासून। तर दक्षिण कोकणाकडे दुपारनंतर पावसाचा अंदाज हा सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे सावंतवाडी, अंबोली, चांदगड, रामगड, अल्टोना इकडे मध्यम हलका पाऊस राहील आणि कर्नाटक राज्याचा परिसर बाची, बेळगाव, धामणे, राणाकोंडे, कानापूर, नेटुरगुंजी इकडे ढगाळ वातावरण, तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज राहील। कोल्हापूर जिल्ह्याचा परिसर अजरा नैसर्गिक अड्डाला हलक्या स्वरूपात राहील। कुरुंवाडी, सांकेश्वरा, गारगोटी, कापसी, निपाणी, इस्पुर्ली, कागल इकडे वादळी वातावरण तयार होऊन वारे वाहतील। पावसाचा जोर हलक्या मध्यम स्वरूपात राहील। कोल्हापूर, जितबिल, किनी, कोडाली, अष्टा इकडे हलक्या पावसाचा अंदाज विजांच्या कडकडाटासह बघायला मिळणार आहे। तसेच पश्चिमी परिसर बघितला असता
कडेगाव पटेगाव तिघळा कणकवली वायगणी पैपकासल जोरदार स्वरूपात राहील आणि रत्नागिरी जिल्ह्याचा परिसर कुणकेश्वर विजयदुर्ग वडापेठ वारे वाहतील पावसाचा जोर फारसा नाही विजांचा कडकडाट बघायला मिळणार आहे। खारेपटण गगनबावडा राजापूर लांजा बेलकर मलकापूर कोकरूड या भागात मात्र जोरदार पावसाचा अंदाज राहील। रत्नागिरी नेरवा मुलगुण तसेच बेलकर साखरपा संगमेश्वर लोटे चिपळूण सातारा जिल्ह्याचा पश्चिमी परिसर दहागाव दाभोल या बहुतांश ठिकाणी हलका मध्यम पाऊस राहील। सातारा जिल्ह्याकडे सातारा कोरेगाव मोलदिकसल नांदल फलटण हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। तसेच माडवर्धन गोरेगाव पुणे जिल्ह्याचा बराचसा परिसर टाला इंदापूर लवासा जिटे वेहाले सोनापूर इकडे हलका मध्यम पाऊस आणि जबरदस्त वादळी वातावरणासह या पावसाचा अंदाज हलक्या मध्यम स्वरूपात राहील। पुणे दायरी लोणी कालभोर वाघोली हलक्या स्वरूपात राहील आणि कामशेत रायगड जिल्ह्याचा परिसर चोंडी अलिबाग इकडे ढगाळ वातावरण राहील। शिव कोपोली कामशेतलाही हलक्या मध्यम पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। वाडा मनसर घाटमाथ्याकडे मध जुन्नर ओतूर गरवाडी इगतपुरी मुनगाव वाडीवारे जव्हार मोकळा त्र्यंबक नाशिकचा बराचसा परिसर इकडे वादळी वातावरण दुपारच्या नंतर तयार होऊन हलक्या मध्यम पावसाचा जोर बघायला मिळणार आहे। मनमाड तसेच सटाणा आवटी मालेगाव इकडे हलक्या पावसाचा अंदाज असणार आहे। मात्र महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये धुळे जळगाव श्री छत्रपती संभाजीनगर जालना बीड अहिल्यानगरचा बराचसा परिसर या भागात ढगाळ स्थिती दुपारनंतर बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे। लातूर आणि बीड धाराशिवलाही ढगाळ वातावरण राहील पावसाची स्थिती फारशी नाही। नांदेड भागाला हिंगोली परभणी इकडे ढगाळ वातावरण राहील आणि तसेच बुलढाणा अकोला अमरावती नागपूर वर्धा चंद्रपूर गडचिरोली दुपारनंतर या भागामध्ये ढगाळ स्थिती बघायला मिळणार आहे। पावसाचा जोर फारसा नाही मात्र सायंकाळनंतर आणि रात्रीच्या दरम्यान पावसाचा जोर जबरदस्त या जिल्ह्यामध्ये बघायला मिळणार आहे। तर जबरदस्त पावसाचा अंदाजा दक्षिण कोकणाकडे पुन्हा या पावसाचा जोर मध्यरात्री आणि रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे। जसे सावंतवाडी अंबोली चांदगड वेंगुर्ला महापण कुडल या भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील। मालवण वायगणीला हलका राहील आणि तसेच कडेगाव पटेगाव तिघळा कणकवली आणि पोंढा राधानगरी खारेपटण मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। सोलापूर जिल्ह्याकडे आणि कोल्हापूर जिल्ह्याकडे सांगली जिल्ह्याकडे जबरदस्त वादळी पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। जसे कोल्हापूर जिल्ह्याकडे अजरा नेसरी अड्डाला कुरणवाडी सांकेश्वरा निपाणी चिकोडी इस्पुर्ली कागल इचलकरंजी जबरदस्त पावसाचा अंदाज राहील। सांगली जिल्ह्यात सांगली शिरळ इचलकरंजी शिरगोपी इकडे हलक्या पावसाचा अंदाज आहे। सोलापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता गिरडी चिंके सांगोळे मंगळवेढा इकडे हलका मध्यम पाऊस राहील। तसे सोलापूर जिल्ह्याचे पंढरपूर पिलवी म्हसवड इकडे हलका पाऊस राहील। सातारा जिल्ह्याकडे कराड कडेगाव विटा मायानी इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे। रत्नागिरी जिल्ह्याकडे जोरदार पावसाचा अंदाज किनारपट्टीच्या भागात राहील आणि बेलकर साखरपा संगमेश्वर माखनजण माडवर्धन मार्गाव तांबे लोटे चिपळूण मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज या भागामध्ये बघायला मिळणार आहे। पुणे जिल्ह्याकडे पुणे चाकण शिंदे इकडे हलका मध्यम राहील। रायगड जिल्ह्याकडे अलिबाग पेंच रोकोपोली कामशेतलाही हलका मध्यम पाऊस वादळी वाऱ्यासह बघायला मिळणार आहे। तसे मध जुन्नर ओतूर घारगाव मांडवे राऊरी श्रीरामपूर तालुकाबन शिर्डी तांबा कोपरगाव नाशिक जिल्ह्याचा परिसर निफाड लासलगाव पाटोदा तालवड ममदापूर इकडे जबरदस्त वादळी पावसाचा अंदाज राहील। उत्तर महाराष्ट्रातील जळगाव धुळे नंदुरबार ढगाळ स्थिती राहील। मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगर जालना बीड इकडे ढगाळ वातावरण आणि वादळी वातावरण तयार होईल मात्र पावसाचा जोर फारसा नाही। आणि श्री छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागामध्ये चाळीसगाव साईगवन कन्नड हतनूर इकडे हलका पाऊस बघायला मिळणार आहे। बीड जिल्ह्याकडे पावसाचा जोर फारसा नाही। लातूर जिल्ह्याकडे वादळी पावसाचा अंदाजा लातूर श्रंतपाल आणि धारूर केज इकडे हलक्या मध्यम स्वरूपात बघायला मिळणार आहे। धाराशिवच्याही बऱ्याच भागामध्ये पावसाचा अंदाज फारसा नाही आणि उमरगा तुगाव उज्जैन घोटाला अरुंदा इकडे हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील। तसे नांदेड भागाला हिंगोली परभणी वाशिम ढगाळ वातावरण राहील। अकोला अमरावतीलाही ढगाळ स्थिती राहील। नागपूर जिल्ह्याकडे तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज अकोट टेलरा आणि कोडाली काटोल या परिसरामध्ये बघायला मिळू शकतो आणि यवतमाळ जिल्ह्याकडे तुरळक ठिकाणी हलका पाऊस राहील। गडचिरोली भंडारा गोंदिया इकडे ढगाळ स्थिती रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे। तर मध्यरात्रीच्या दरम्यान पावसाची स्थिती ही सोलापूर जिल्ह्यामध्ये जबरदस्त राहील। तर सोलापूर जिल्ह्यामध्ये पहाटेच्या दरम्यान आणि रात्रीच्या दरम्यान सोलापूर पंढरपूर अकलूज पिलवी आणि इंदापूर वांगी केरन
वैरभंग, पाणेगाव, धाराशिवचा काही परिसर, लातूर जिल्ह्याचा परिसर या 3 जिल्ह्यामध्ये जबरदस्त पावसाचा अंदाजा मध्यरात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे। तसे नांदेड वगळता या जिल्ह्याकडे हलका मध्यम राहील। चंद्रपूर, यवतमाळकडे हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे। तसे तुरळक ठिकाणी राहील। बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे आणि मध्यरात्री आणि पहाटेच्या दरम्यान पावसाचा अंदाजा सोलापूर, सांगली आणि धाराशिव, बीड, लातूर जिल्ह्याचा काही परिसर या भागामध्ये राहील। कोकण किनारपट्टीकडे ढगाळ वातावरण मध्यरात्रीच्या दरम्यान असणार आहे। तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओची अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार। भेटूया नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत नमस्कार, बाय बाय।